शांती. आज आहे 9/3/2024ची मुरली. महावाक्य आहे, गोड मुलांनो, आता तुम्हाला परत जायचे आहे. त्यामुळे जुना देह आणि जुन्या दुनियेपासून उपराम बना. आपली बॅटरी चार्ज करण्यासाठी योगाच्या भट्टीमध्ये बसा. प्रश्न आहे, योगामध्ये बाबांचा संपूर्ण करंट अर्थात शक्ती कोणत्या मुलांना मिळते? उत्तर आहे, ज्यांची बुद्धी बाहेर भटकत नाही, स्वतःला आत्मा समजून बाबांच्या आठवणीमध्ये राहतात, त्यांना बाबांचा करंट मिळतो. बाबा मुलांना सकाश देतात. मुलांचे काम आहे बाबांच्या करंटला कॅच करणे, कारण त्या करंटमुळेच आत्मारूपी बॅटरी चार्ज होईल, ताकद येईल, विकर्म विनाश होतील. यालाच योगाचा अग्नी म्हटले जाते. याचा अभ्यास करायचा आहे. ओम शांती. भगवानुवाच. आता मुलांना घराची अर्थात परमधामची देखील आठवण येते. बाबा तर घराची आणि राजधानीची गोष्टच ऐकवतील आणि मुले देखील या गोष्टींना समजतात की आम्हा आत्म्यांचे घर कोणते आहे, आत्मा काय आहे. हे देखील चांगल्या रीतीने समजले आहे की बाबा येऊन आम्हाला शिकवत आहेत. बाबा कुठून येतात? परमधामहून. असे म्हणणार नाही की पावन दुनिया बनविण्यासाठी कोणी पावन दुनियेमधून येते. नाही, बाबा म्हणतात, मी सतयुगी पावन दुनियेमधून आलेलो नाहीये. मी तर घरून अर्थात परमधाममधून आलो आहे, ज्या घरून तुम्ही मुले आले आहात पाठ बजावण्यासाठी. मी देखील ड्रामा प्लॅन अनुसार दर 5000 वर्षांनंतर घरून येतो. मी राहतोच घरी परमधाममध्ये. बाबा समजावून देखील असे सहज सांगत आहेत जसे काही बाबा शहरातून आले आहेत. बाबा म्हणतात, जसे तुम्ही आले आहात पाठ बजावण्यासाठी, मी देखील तेथूनच आलो आहे पाठ बजावण्यासाठी. ड्रामा प्लॅन अनुसार मी नॉलेजफुल आहे. सर्व गोष्टींना मी जाणतो. ड्रामा प्लॅन अनुसार कल्पकल्प मी याच गोष्टी तुम्हाला ऐकवतो. जेव्हा तुम्ही काम चितेवर चढून काळे भस्म होता, आगीमध्ये मनुष्य काळे होतात ना, तुम्ही देखील आता सावळे झाले आहात. ती सतोप्रधानवाली सारी ताकद आता निघून गेली आहे. आत्म्याची बॅटरी अशी देखील होऊ नये जी एकदम डिस्चार्ज होईल आणि मोटर उभीच राहील. बाबा म्हणतात, यावेळी सर्वांची बॅटरी डिस्चार्ज होण्याची वेळ आलेली आहे. तेव्हाच ड्रामा अनुसार मी येतो. जे आदी सनातन देवी देवता धर्माचे आहेत त्यांची बॅटरी चार्ज होते. तुमची बॅटरी आता चार्ज होणार आहे जरूर. असे देखील नाही फक्त पहाटेला इथे येऊन बसल्याने बॅटरी चार्ज होऊ शकेल. नाही, बॅटरी चार्ज तर उठता बसता चालता फिरता देखील होऊ शकते आठवणीमध्ये राहिल्याने. तुम्ही आत्मे पहिले पवित्र सतोप्रधान होता. खरे सोने खरा दागिना होता. आता तुम्ही तमोप्रधान बनले आहात. आता पुन्हा आत्मा सतोप्रधान बनते तेव्हा मग शरीर देखील प्युअर अर्थात पवित्र मिळेल. ही अतिशय सहज पवित्र होण्यासाठी भट्टी आहे. यालाच योगाची भट्टी देखील म्हणू शकता. सोन्याला देखील भट्टीमध्ये टाकतात. ही आहे सोन्याला शुद्ध बनविण्याची भट्टी, बाबांची आठवण करण्याची भट्टी. पवित्र तर जरूर बनायचे आहे. जर आठवण केली नाही तर इतके पवित्र होणार नाही. मग हिशोब चुकता करायचाच आहे, कारण महाविनाशाची वेळ आहे. सर्वांना घरी जायचे आहे. घराची आठवण बुद्धीमध्ये फिट्ट बसलेली आहे, इतर कोणाच्याही बुद्धीमध्ये नसेल. ते ब्रह्मलाच ईश्वर म्हणतात, त्याला घर मानत नाहीत. तुम्ही या बेहदच्या ड्रामाचे ॲक्टर आहात. ड्रामा तर तुम्हाला चांगल्या रीतीने समजला आहे. बाबांनी तर समजावून सांगितले आहे. आता 84चे चक्र पूर्ण होते. आता घरी जायचे आहे. आत्मा आता पतित बनली आहे, म्हणून घरी जाण्यासाठी बोलावत आहे. बाबा येऊन पावन बनवा, नाही तर आम्ही जाऊ शकणार नाही. बाबाच बसून या गोष्टी मुलांना समजावून सांगतात.
हे देखील मुलांना समजले आहे. तेव्हाच तर त्यांना बाबा असे म्हणतात. त्यांना टीचर देखील म्हणतात. मनुष्य तर श्रीकृष्णाला टीचर समजतात. तुम्हा मुलांना समजते श्रीकृष्ण तर सतयुगामध्ये स्वतः शिकत होता. श्रीकृष्ण कधी कोणाचा टीचर बनलेला नाही. असे देखील नाही शिकून मग टीचर बनला. श्रीकृष्णाची लहानपणापासून मोठा होईपर्यंतची कहाणी तुम्ही मुलेच जाणता. मनुष्य तर श्रीकृष्णाला भगवान समजून म्हणतात की जिथे पाहावे तिथे कृष्णच कृष्ण आहे. रामाचे भक्त म्हणतील जिथे पाहावे तिथे रामच राम आहे. सुताचा गुंता झालेला आहे. तुम्ही आता जाणता भारताचा प्राचीन योग आणि ज्ञान प्रसिद्ध आहे. मनुष्य काहीच जाणत नाही. ज्ञानसागर एक बाबाच आहेत. ते तुम्हा मुलांना ज्ञान देतात. तर तुम्हाला देखील मास्टर ज्ञानसागर म्हटले जाईल. परंतु नंबरवार पुरुषार्थानुसार सागर म्हणावे की नदी म्हणावे. तुम्ही आहात ज्ञानगंगा. यामध्ये देखील मनुष्य गोंधळतात. मास्टर ज्ञानसागर म्हणणे एकदम योग्य आहे. बाबा मुलांना शिकवतात मेल फिमेलची गोष्ट नाही. वारसा देखील तुम्ही सर्व आत्मे घेता. म्हणून बाबा म्हणतात देही अभिमानी बना. जसा मी परम आत्मा ज्ञानसागर आहे तसे तुम्ही देखील ज्ञानसागर आहात. मला परमपिता परमात्मा म्हटले जाते. माझी ड्युटी सर्वात उच्च आहे. राजा राणीची ड्युटी देखील सर्वात उच्च असते ना. तुमची देखील उच्च ठेवली गेली आहे. इथे तुम्ही जाणता आपण आत्मे शिकतो. परमात्मा शिकवतात. म्हणून देही अभिमानी भव. सर्व ब्रदर्स आहेत. बाबा किती मेहनत करतात. आता तुम्ही आत्मे ज्ञान घेत आहात. मग तिथे अर्थात सतयुगामध्ये जाल तर प्रारब्ध उपभोगू लागता. तिथे सर्वांचे बंधू भावाचे प्रेम असते. बंधू भावाचे प्रेम खूप चांगले पाहिजे. कोणाला रिगार्ड दिला कोणाला नाही दिला असे नको. ती लोक म्हणतात हिंदू मुस्लिम भाई भाई, परंतु ते एकमेकांना रिगार्ड देत नाही. बहीण भाऊ नाही, भाऊ भाऊ म्हणणे ठीक आहे. हा ब्रदरहूड अर्थात बंधुभाव आहे. आत्मा इथे पार्ट बजावण्यासाठी आली आहे. तिथे देखील भाऊ भाऊ होऊन राहते. घरामध्ये जरूर सर्व भाऊ भाऊ होऊन राहणार. बहीण भावाचे हे शरीर तर इथेच सोडावे लागते. भावाभावाचे ज्ञान बाबाच देतात. आत्मा भ्रुकुटीच्या मध्यभागी राहते. तुम्हाला देखील दृष्टी इथे भ्रुकुटी मध्यावर टाकायची आहे. मी आत्मा शरीररूपी तख्तावर बसली आहे. हे आत्म्याचे सिंहासन किंवा अकाल तख्त आहे. आत्म्याला कधीही काळ खात नाही. सर्वांचे तख्त या भ्रुकुटीच्या मध्यभागी आहे. याच्यावर ती अकाल आत्मा बसली आहे. किती समजून घेण्यासारख्या गोष्टी आहेत. गर्भामध्ये देखील आत्मा जाते तेव्हा ती भ्रुकुटीच्या मध्यभागी बसते. तो लहान तख्त मग मोठा होतो. इथे गर्भामध्ये आत्म्याला भोग भोगावे लागतात तेव्हा पश्चाताप करतात की आम्ही कधी पाप आत्मा बनणार नाही. अर्धा कल्प पाप आत्मा बनतात. आता बाबांद्वारे पावन आत्मा बनतात. तुम्ही तन मन धन सर्व काही बाबांना देता. या दानाविषयी कोणीही जाणत नाहीत. दान घेणारे आणि देणारे बाबा देखील भारतामध्येच येतात. या सर्व अतिसूक्ष्म गोष्टी समजून घ्यायच्या आहेत. भारत किती अविनाशी खंड बनला आहे. बाकी इतर सर्व खंड नष्ट होणार आहेत. हा पूर्वनियोजित ड्रामा आहे. हे तुमच्या बुद्धीमध्ये आहे. दुनिया जाणत नाही. याला नॉलेज म्हणणे चांगले आहे. नॉलेज इज सोर्स ऑफ इन्कम. यामध्ये इन्कम खूप होते. बाबांची आठवण करा. हे देखील नॉलेज देतात आणि सृष्टी चक्राचे देखील नॉलेज देतात. यामध्ये मेहनत आहे. आम्हा आत्म्यांना आता परत जायचे आहे. त्यामुळे ही जुनी दुनिया आणि जुन्या शरीरापासून उपराम राहायचे आहे.
देहासहित जे काही पाहता ते सर्व नष्ट होणार आहे. आता आपण ट्रान्सफर होतो हे तर बाबाच सांगू शकतील. ही खूप मोठी परीक्षा आहे जी बाबाच शिकवतात. यामध्ये पुस्तक इत्यादीची आवश्यकता नाही. बाबांची आठवण करायची आहे. बाबा 84चे चक्र समजावून सांगतात. ड्रामाच्या कालावधीला तर कोणीही जाणत नाही. घोर अंधारामध्ये आहेत. तुम्ही आता जागे झाले आहात. मनुष्य तर जागे होत नाहीत. तुम्ही किती मेहनत करता ते विश्वास करत नाहीत की यांना भगवान येऊन शिकवतात. जरूर कोणामध्ये तरी येतील ना. आता बाबा आत्म्यांना सल्ला देत आहेत की असे असे करा जेणेकरून मनुष्यांना समजेल. तुमच्यासाठी तर सोपे आहे. नंबरवार तर आहेतच. शाळेमध्ये देखील नंबरवार असतात. शिक्षणामध्ये देखील नंबरवार असतात. या शिक्षणाद्वारे मोठी राजाई स्थापन होत आहे. पुरुषार्थ असा करायचा आहे जेणेकरून आपण राजा बनू. यावेळी तुम्ही जो पुरुषार्थ कराल तो कल्पांतर करत राहाल. याला ईश्वरीय लॉटरी म्हटले जाते. कोणाला थोडी कोणाला मोठी लॉटरी मिळते. राजाईची देखील लॉटरी आहे. आत्मा जसे कर्म करते त्याप्रमाणे लॉटरी मिळते. कोणी गरीब बनतात, कोणी श्रीमंत बनतात. यावेळी तुम्हा मुलांना संपूर्ण लॉटरी बाबांकडून मिळते. यावेळच्या पुरुषार्थावर बरेच काही अवलंबून आहे. नंबर 1 पुरुषार्थ आहे आठवणीचा. तर पहिले योग बळाद्वारे स्वच्छ तर बना. तुम्ही जाणता जितके आपण बाबांची आठवण करू तितकी ज्ञानाची धारणा होईल आणि अनेकांना हे ज्ञान समजावून सांगून आपली प्रजा बनवणार. भले कोणत्याही धर्माचा असेल, जेव्हा एकमेकांना भेटता तेव्हा बाबांचा परिचय द्या. पुढे जाऊन ते पाहतील की विनाश समोर उभा आहे. विनाशाच्या वेळी मनुष्यांना वैराग्य येते. आपल्याला फक्त एवढेच म्हणायचे आहे, तुम्ही आत्मा आहात. हे गॉडफादर हे कोणी म्हटले? आत्म्याने. आता बाबा आत्म्यांना म्हणतात की मी तुमचा गाईड बनून तुम्हाला मुक्तिधाममध्ये घेऊन जाणार. बाकी आत्म्याचा कधी विनाश होत नाही. त्यामुळे मोक्षाचा देखील प्रश्नच नाही. प्रत्येकाला आपापला पाठ बजावयाचा आहे. सर्व आत्मे आहेत इमॉर्टल अर्थात अविनाशी. कधीही विनाश होणार नाहीत. बाकी तिथे जाण्यासाठी बाबांची आठवण करा. तेव्हा विकर्म विनाश होतील. घरी निघून जाल. सरते शेवटी मोठमोठे संन्यासी देखील समजतील. सर्वांना परत तर जायचेच आहे. तुमचा संदेश सर्वांच्या बुद्धीमध्ये ठका करेल अर्थात टाळी वाजवेल. तेव्हाच तर गायन आहे, अहो प्रभू तुम्हरी गतमत तुम्ही जानो. तर जरूर दुसऱ्या कोणाला मत देतील की आपल्या जवळ ठेवतील. त्यांच्या मताद्वारे कशी सद्गती होते ते जरूर सांगतील ना. मग ते अर्थात दुनियावाले म्हणतात, तुमची गतमत तुम्हीच जाणा, आम्ही जाणत नाही. हे काही बोलणे झाले का? बाबा म्हणतात, या श्रीमताद्वारे तुमची गती होते. आता तुम्ही जाणता. बाबा जे जाणतात ते आपल्याला शिकवतात. तुम्ही म्हणाल आम्ही बाबांना जाणतो. ते अर्थात दुनियावाले गातात, तुम्हरी गती मत तुम जानो. परंतु तुम्ही असे म्हणणार नाही. बुद्धीमध्ये संपूर्ण ज्ञान पक्के धारण होण्यासाठी वेळ लागतो. संपूर्ण तर अजून कोणी बनलेला नाही. संपूर्ण बनाल तर इथून निघून जाल. जायचे तर आहेच. आता सर्वजण पुरुषार्थ करत आहेत. बाबांना अर्थात ब्रह्मा बाबांना भले पहिले तीव्रतेने वैराग्य आले. पाहिले डबल मुकुटधारी बनतो. ब्रह्मा बाबा म्हणाले, हे देखील ड्रामा अनुसार बाबांनी दाखवले. मी तर लगेच खुश झालो. खुशीमुळे सर्व काही सोडून दिले. विनाश देखील पाहिला तर चतुर्भुज देखील पाहिला. समजले आता राजाई मिळणार. थोड्या दिवसांमध्ये विनाश होईल असा नशा चढला.
आता तर समजतात हे तर ठीक आहे, राजधानी बनणार आहे, ही राजाई अनेकांना मिळणार आहे, मी एकटाच जाऊन काय करणार, हे ज्ञान आता मिळत आहे. पहिला खुशीचा पारा चढला. पुरुषार्थ तर सर्वांना करायचा आहे. तुम्ही पुरुषार्थासाठी बसले आहात. पहाटेला आठवणीमध्ये बसता, हे बसणे देखील चांगले आहे. जाणता बाबा आलेले आहेत. बाबा आले की दादा आले, हे तर गुड जाने गुड की गोथरी जाने. एका एका मुलाला दृष्टी देत राहतील, एका एकाला बसून सकाश देतात. योगाचा अग्नी आहे ना, योग अग्नीद्वारे त्यांची विकर्म भस्म व्हावी. जसे की बसून लाईट देतात, प्रत्येक आत्म्याला सर्च लाईट देतात. जसे बाबा म्हणतात, मी प्रत्येक आत्म्याला बसून करंट देतो, जेणेकरून ताकद भरली जाईल. जर कोणाची बुद्धी बाहेर गेली तर मग करंटला कॅच करू शकणार नाहीत. बुद्धी कुठे ना कुठे भटकत राहील. त्यांना मग मिळणार तरी काय. म्हणतात, मिठरा घुरत घुराय. तुम्ही प्रेम कराल तर प्रेम मिळवाल. बुद्धी बाहेर भटकत राहिली तर बॅटरी चार्ज होणार नाही. बाबा बॅटरी चार्ज करण्यासाठी येतात. त्यांचे कर्तव्य आहे सेवा करणे. मुले सेवा स्वीकार करतात की नाही हे तर त्यांची आत्माच जाणत असेल. कोणत्या विचारांमध्ये बसतात या सर्व गोष्टी बाबा समजावतात. मी देखील परमात्मा आहे. मज बॅटरी सोबत योग लावाल तर मी देखील सकाश देईन. खूप प्रेमाने एका एकाला सकाश देतो. तुम्ही तर बसाल बाबांची आठवण करण्यासाठी. बाबा म्हणतात, मी एका एका आत्म्याला सकाश देतो, समोर बसून लाईट देतो. तुम्ही तर असे करणार नाही. जे करंट पकडणारे असतील ते पकडतील आणि त्यांची बॅटरी चार्ज होईल. बाबा दिवसेंदिवस युक्त्या तर सांगत राहतात. बाकी समजले नाही समजले हे तर नंबरवार स्टुडंटवर अवलंबून आहे. तुम्हाला खूप तरावटी माल अर्थात ताजा माल मिळत आहे. कोणी पचवावा तर खरा. मोठी लॉटरी आहे. जन्मजन्मांतर कल्पकल्पांतराची लॉटरी आहे. यावर पूर्ण अटेन्शन द्यायचे आहे. बाबांकडून आपण करंट घेत आहोत. बाबा देखील भ्रुकुटीच्या मध्यभागी बाजूला बसलेले आहेत. तुम्हाला देखील स्वतःला आत्मा समजून बाबांची आठवण करायची आहे, ना की ब्रह्माला. आपण त्यांच्याशी अर्थात शिवबाबांशी योग लावून बसलो आहोत. यांना अर्थात ब्रह्मा बाबांना पाहत असताना देखील आपण त्यांना पाहतो. आत्म्याची गोष्ट आहे ना. अच्छा, गोड गोड खूप खूप वर्षांनंतर भेटलेल्या मुलांप्रती मात पिता बापदादांची प्रेमपूर्वक आठवण आणि सुप्रभात. आत्मिक पित्याचा आत्मिक मुलांना नमस्ते. आम्हा आत्मिक मुलांचा आत्मिक पित्याला नमस्ते. धारणेसाठी मुख्य सारांश आहे. पहिला पॉइंट आहे, आत्म्याला स्वच्छ बनविण्यासाठी पहाटे बाबांकडून सर्च लाईट घ्यायची आहे. बाहेरून बुद्धियोग काढून एका बाबांसोबत लावायचा आहे. बाबांच्या करंटला कॅच करायचे आहे. दुसरा पॉइंट आहे, आपसामध्ये सच्चा बंधू प्रेमाने राहायचे आहे. सर्वांना रिगार्ड द्यायचा आहे. आत्मा भाऊ अकाल तख्तावर विराजमान आहे, म्हणून भ्रुकुटीमध्येच पाहून बोलायचे आहे. आजचे वरदान आहे, आपल्या संपर्काद्वारे अनेक आत्म्यांच्या चिंतेला नष्ट करणारे सर्वांचे प्रिय भव. आपल्या संपर्काद्वारे अनेक आत्म्यांच्या चिंतेला नष्ट करणारे सर्वांचे प्रिय भव. स्पष्टीकरण आहे, वर्तमान समयी व्यक्तींमध्ये स्वार्थभाव असल्याकारणाने आणि संपत्तीद्वारे अल्पकालीन होणाऱ्या प्राप्तीमुळे आत्मे कोणत्या न कोणत्या चिंतेने त्रस्त आहेत. तुम्हा शुभचिंतक आत्म्यांचा थोड्या वेळाचा संपर्क देखील त्या आत्म्यांच्या चिंतेला नष्ट करण्याचा आधार बनतो. आज विश्वाला तुमच्या सारख्या शुभचिंतक आत्म्यांची आवश्यकता आहे.
म्हणून तुम्ही विश्वाला अतिप्रिय आहात. स्लोगन आहे, तुम्हा हिरेतुल्य आत्म्यांचे बोल देखील रत्नाप्रमाणे मौल्यवान असावेत. तुम्हा हिरेतुल्य आत्म्यांचे बोल देखील रत्नाप्रमाणे मौल्यवान असावेत. अच्छा. ओम शांती. नवनवीन मराठी व्हिडिओज प्राप्त करण्यासाठी सबस्क्राईब करा मराठी गॉड रिपोर्ट चॅनलला.